च्या 12:30-1च्या सुमारास हिला बाथरूमला ते आला असेल, तर ही बाहेर आली घराच्या बाहेर येऊन बाथरूमकडे जात होती. बाथरूमला लागून एक शेड होतं. शेडच्या वर एक 8 ते 9 फुटाचा एक खाबूस, जी जीनचा प्रकार आहे खाबूस म्हणून एक, तो बसलेला होता. तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, तुम्ही मला ओळखतच असाल. आपण आपल्या व्हिडिओमध्ये हॉरर प्लेस एक्सप्लोर करत असतो आणि आपण एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरसुद्धा आहे. आता आज मी एक पॉडकास्ट शूटसाठी आपल्या मिस्ट्री टॉक्स भैयाकडे आलो होतो. तर भैयाला मी माझे काही अनुभव शेअर केलेले आहेत, ते भैयाच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता. तर असं बोलता बोलता आमचं चालू होतं आणि त्यात माझा एक असा किस्सा होता जो आपल्या फॉलोअरसोबत घडलेला होता आणि तो किस्सा मला तुमच्यासोबत पण शेअर करायचा होता. तर आपल्याकडे एवढं सेटअप नाही आहे अजून, तरी आपल्याला सेटअप करायचं आहे. आता भैयाचं सेटअप आहे इथे, भैया आपण त्या सेटअपवर शूट करू आणि ती गोष्ट, जी कहाणी, जे स्टोरी घडली आहे ते मी भैयाला पण सांगतो आणि तसंच तुम्हाला पण सांगतो, म्हणजे दोन्ही काम एकदमच होऊन जातील. तर भैया स्टार्ट करूया आपण कहाणीला. हो नक्की करा. काय कसा घडला अनुभव? तर हा किस्सा आहे आपल्या सोलापूरमधल्या बार्शी म्हणून एक गाव आहे तिकडे. तर तिथले आपले एक फॉलोवर आहे. जेव्हा आपण व्हिडिओ पोस्ट केला ना, तर आपले काही फॉलोवर झालेले आहेत, आपली एक फॅमिली झालेली आहे आता. तर त्यामधली एक ताई आहे, ताईचा किस्सा आहे हा. तर ताईंचा मला मेसेज आला होता की भैया माझ्यासोबत असा असा एक किस्सा घडलेला आहे. तर मी ताईला विचारलं हा किस्सा खरा आहे का. तर ताईने मला त्याचे प्रूफ पण पाठवलेले आहेत. तर मी विचारलं ताईला हा किस्सा मी माझ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट करू का. ताईने बोलले ओके डन, तू करू शकतोस, फक्त त्यामध्ये माझं नाव घेऊ नको एवढंच, कारण जे पर्सनल त्यांचे इश्यू असतात आपण नाव नाही घेऊ शकत. किस्सा तर खूप भयंकर आहे. तर विषय असा आहे, आता एक बार्शीमध्ये, सोलापूरपासून एक बार्शी काय तर एक 80-90 किलोमीटर गाव आहे. तिथे एका खेडेगावामध्ये यांनी राहत होते, एका खेडेगावामध्ये, आणि शेतात घर होतं. आता शेतामध्ये घर असले की बाथरूम बाहेर असतात, तुम्हाला तर माहितीच आहे. शेतामध्ये जे घर असतात बाथरूम त्यांनी बाहेरच बांधलेले असतात आणि एक शेड मारलेले असतात. जे आपली ट्रॅक्टर, जे अवजार आपण वापरतो शेतात, ते सगळे तिथे असतात, अवजार तिथे ठेवलेले असतात. तर हा किस्सा असा होतो की ही फॅमिली राहत होती आणि त्यामध्ये ही मुलगी 2019 साली, हिचं वय होतं 18 वर्ष. आणि हिनं स्वतः असं मला सांगते की हिच्याकडे आधीपासून तसं पॉवर्स होत्या. हिनं मेडिटेशन ते करत होती, हिनं त्या सायकिक पुस्तके असतात ते वाचत होती. तर हिनं एक दिवशी रात्रीच्या 12:30-1च्या सुमारास हिला बाथरूमला ते आला असेल, तर ही बाहेर आली घराच्या बाहेर येऊन बाथरूमकडे जात होती. बाथरूमला लागून एक शेड होतं. शेडच्या वर एक 8 ते 9 फुटाचा एक खाबूस, जी जीनचा प्रकार आहे खाबूस, तो बसलेला होता. आता हिनं घाबरले, पण आता हिनं थोडा अभ्यास केला, हिला माहिती आहे त्याला इग्नोर केलं की तो आपल्याला काय नाही करणार. हिनं इग्नोर केला आणि गेली बाथरूमला, आली. असा 1 महिनाभर असंच चालू राहिला. ह्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच काही नाही, फक्त हिलाच दिसायचा तो खाबूस. जसे ही जात होती येत होती, असं चालू असताना ना, आता प्रत्येकाच्या घरात भांडणं होत असतात फॅमिलीमध्ये. तर असे भांडणं झाले एक दिवशी यांच्या घरामध्ये. असं चालू होते, 2-3 दिवस भांडणं चालू होते. मग त्याचा इफेक्ट हिच्या मेंटल हेल्थवर पडत होता. आता घरात भांडणं असले की आपण पण टेन्शनमध्ये असतो, आपण मित्रात जाऊन बोलतो, तर हिच्या मेंटलला असं हेल्थ पडत होता त्याचा इफेक्ट. मग हिनं आली 12:30-1 वाजता रडत थांबली होती बाहेर. त्या दिवशी तिचं लक्ष गेलं. हिनं जसं महिनाभर इग्नोर करत होती ना, हिनं इग्नोर केली नाहीच, त्याला लक्ष दिले, त्याला अटेन्शन दिले. मग गेली बाथरूमला, त्याकडं बघत गेली बाथरूमला आणि पहिली सीडी चढली, दुसरी सीडी चढली, तिसरी सीडी चढली. जे लास्ट सीडी पाय ठेवली ना, मागनं पाय ओढून टाकला तिचं त्या खाबूसने. तिनं असं तोंडावर आपटली आणि ते पायावर पूर्ण नखाचे, त्या खाबूसचे नखाचे निशाण. आणि मलाही खोटं वाटलं, आता तुम्हाला पण खोटं असं वाटेलच, तर मला पण एक खोटं वाटलं. तर तिनं मला फोटो पाठवलेले नकाने मारलेलं. तर तिनं भियत घरी. मग बाकी कुठं लागलं नाही का, कारण की खाली पाडल्यावर तर तोंडाला वगैरे शरीर लागणार ना डायरेक्ट. छान झालं होतं. आणि इथला मेन तिनं मला फोटो पाठवले. तिनं सांगताना मला इथलं सांगितलं, इथं, कारण जे प्रकार पुढं घडला ना, इथं लागलेला नकामुळं घडला आहे प्रकार. जेव्हा तिला इथे नखाला जे तिला उरबडलेलं होतं, तेव्हापासून तिच्या पोजच केलं, ते खाबूस तिला पोजच केला. मग हिनं घरी जाऊन झोपली. मग परत आता
तिच्यामध्ये पोजच झालेला होता तो. तर संध्याकाळचे जसं सूर्य मावळत आहे, संध्याकाळचे 6-7 वाजले ना, तिला माहीत नव्हतं की मी कोण आहे. संध्याकाळचे 6-7 सूर्य मावळला ना, तिला माहीतच नव्हतं की मी कोण आहे. तो पोजच झालेला काबूस तिच्या अंगामध्ये. तर तो पूर्ण आता त्याला त्याची इच्छा होती असेल काहीतरी, तो पूर्ण हिचा वापर करत होता. आता हिनं झोपती. आता आपली फॅमिली आपण जेवण बिवण करून हिचं रूम होतं, हिनं झोपत होती. 12:30-1ला जाऊन झोपली ना, ऑटोमॅटिक नेकडं. हिनं असं झोपलेलं असले की तिला आडवं कुठेतरी झोपवलेलं. पूर्ण बॉडीवर स्क्रॅचेस, पूर्ण कपडे नेकडं, असं घडत होतं. मग हिनं 2-3दा असं हे केली, आपल्यासोबत असं का घडतं आहे. मग हिला समजलं, कारण हिनं अभ्यास केली होती की तो खाबूसच माझ्यासोबत असं करत असेल. मग हे रोज चालू झालं, कमीत कमी 3 महिने तिच्यासोबत असं तिने कोणाला दाखवलं नाही का? कुणाला दाखवलं नाही, कायच नाही केली. आता तिनं तेवढे स्ट्रॉंग होती, तिनं करू दे म्हटली, याची इच्छा आहे ना करू दे, याला मुक्ती भेटत असेल हे केल्याने तर भेटू दे म्हटली. एक दिवशी 3 महिन्यामध्ये एक दिवशी झोपताना तिची एक छोटी बहीण आहे, दोघं एका रूममध्ये झोपलेले होते. 3-3:30ला तिच्या छोटी बहिणीला आवाज आला कसला तरी. ती छोटी बहीण असं उठून बघते तर तिनं आरशासमोर पूर्ण नेकडं बसले आरशासमोर. तिची छोटी बहीण चिरकली जोरात. मग लगेच हिनं बी जागा झाली. मग हिला पण माहिती नाही की मी इथं कसं काय बसलं. कपडे बिपडे घातले. परत हिनं सांगितले की सांगू नको आपल्या मम्मी पप्पाला, उगाच टेन्शन येते त्यांना, हे असं कमी होतं आहे माझं, असं झालं बोलले. ओके झालं सगळं. असं घडता 3-4 महिन्यानंतर रात्रीच्या टाईमला त्यांची मम्मी जात होती बाहेर. तर त्यांच्या मम्मीला असं झालं की मागणं कोणतरी मारलं आहे. त्यांची मम्मी खाली पडली तोंडावर. आता हिला राग आला त्या गोष्टीचा. आता एवढे दिवस माझा वापर करत आहे, मी काय बोलले नाही, ह्याला मुक्ती भेटली जाऊ दे करून, पण माझ्या मम्मीसोबत असं केलं आहे. मग ह्याने काय केलं, तिथून जे बार्शी होतं ना, तिथून आपल्या सोलापूरमध्ये कंबर तलाव, तिथं त्या ह्याच्यामध्ये राहायला आले. आणि त्या इथं राहायला आल्यानंतर हिला समजलं होतं आपल्यामध्ये काबूस आहे, असंच झालं. आता आपल्या कंबर तलावच्या साईडला एक दर्गा आहे. आता जे सोलापूरचे आपले ऑडियन्स आहे ना, सगळ्यांना माहिती आहे कंबर तलावापाशी एक दर्गा आहे. आणि जे असं भूतबीत लागलेले मागच्या साईडला, मागच्या साईडला जे एंटिटी ते लागलेले असतात भूतबीत, तिथे गेले की सगळे निघत असते. मग हिनं लोबांचं टाईम असते संध्याकाळी 6ला, हिनं तिथे जाऊन बसायला लागली. आता खाबूस जेव तिच्यामध्ये घुसला होता, जो तिला पोजच केला होता, तिचा यूज करत होता, फॅमिलीला त्रास देत होता. 3 महिने त्यानं तिचं शरीर सोडलं नाही. जेव्हा सोलापूरमध्ये आली ना, लोबांच्या टाईमला जाऊन बसत होती ना 6 वाजता, 3 महिने लागले तिला त्यातनं बाहेर निघाला. आणि 3 महिन्यानंतर तो काबूस तिला सोडून गेला. आता तिनं आपल्या मुंबईमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, नाव पण घेत नाही युनिव्हर्सिटीचं, तिथं शिकत आहे. आणि तिनं आत्ता अजून त्याचा जास्त अभ्यास करते. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी, सायकॉलॉजी, या सगळ्या गोष्टीचा तिनं अभ्यास करते. आता मलासुद्धा आता एखादी गोष्ट माझ्यासोबत घडली आणि त्या गोष्टीचा मला अंदाज आला नाही ही गोष्ट का घडली, तर मी पहिला तिला विचारत असतो की माझ्यासोबत असं घडलं आहे, का घडलं आहे. तिनं सगळं मला सांगते. तिला A to Z नॉलेज आहे. तुम्ही जादूटोना म्हणा, काळा जादू म्हणा, भूत प्रेत, आत्मा, एंटिटी, काय पण म्हणा, तिनं सगळं नॉलेज आहे. काला जादू कसं करायचं ते सुद्धा तिनं सांगते आहे. झाल्यानंतर काय करायचं ते सुद्धा सांगते आहे. कोणत्या देवीला गेलं की कोणतं काळा जादू होतं ते सुद्धा सांगते आहे. तिला सगळं नॉलेज आहे. आता काय प्रॉब्लेम वगैरे नाही, कारण तिला स्वतः अभ्यास केला तिनं. आता तिनं म्हणते की मी परमिशन दिल्याशिवाय भूत मला हे करत नाही, आता जवळ येऊ शकत नाही. आणि तिनं म्हणते हे फक्त माझ्यात नाही, ही सगळ्यामध्ये आहे. जे आपली पूर्ण पब्लिक आहे सगळ्यामध्ये, नॉर्मल लोकांमध्ये पण सगळ्यामध्ये ही गोष्ट आहे. आपण परमिशन देतो त्यांना. आपली जी भीती आहे ना ती त्यांची पॉवर आहे म्हणते. अच्छा, आपण समोर एक आपल्याला कोणीतरी दिसलं, आपण घाबरलो, हे ते केलं, तर तो आपल्याला 100% पोजेस करणार. आपण कोणत्या तरी विचारमध्ये असला, आपण सॅड असला तर 100% तो पोजेस करणार आपल्याला. पण आपण खुशीमध्ये असला, आपण बिंदास असला, आता मी रोज खुशीमध्ये जातो, बिंदासमध्ये पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेट करतो, माझी टीम आहे ते पण येतात, आम्ही कधी आजारी पडत नाही, आम्हाला कधी पोजेस केलं नाही काय, तर ओके आहे. पण जर असं कोणी आला जो मेंटली अनस्टेबल आहे त्याला 100% तो इफेक्ट होणार.
तर मला माझ्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की तुम्ही माइंड येऊन एकदम स्टेबल राहा. सगळं जे इमोशन असतात ते आतमध्ये ठेवा. जास्त हे सॅड बेट राहू नका. बिंदास्त राहा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं काही त्रास होत नाही. बिंदास्त लाईफ जगा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला सगळं ज्ञान भेटत राहील.